नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका पदभरती 2026 याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आणि अत्यानंदाचं एक अपडेट घेऊन मी तुमच्या समोर पुन्हा आलेलो आहे। तर याच्यामध्ये बघा तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्याचबरोबर फॉर्म कधी भरायला चालू होतील, वयोमर्यादा, त्याच्यानंतर परत पात्रता काय असणार आहे, शिक्षण, पेपर पॅटर्न कसा असणार, या सगळ्याची इन डिटेल माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग काय सांगितलं जातं बघा, तर अंगणवाडी पर्यवेक्षक आहे जे काही पद असणार, या पदामध्ये जाहिरात आलेली आहे। ओके, त्याचबरोबर फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे, या पात्रता, शिक्षण, पेपर पॅटर्न, वयोमर्यादा, एकूण जागा आणि अभ्यासक्रम, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती 999 रुपयाला खास एक काय देण्यात आले तर ऑफर देण्यात आलेली असणार आहे। एका वर्षासाठीची ही ऑफर असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत। हे लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करू शकताय। शिवाय नवीन एक्झाम पॅटर्न नुसार आणि सिलेबस नुसार अभ्यासक्रम असेल, पेपर पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी घेतली जाईल। त्याचबरोबर हजारो विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये यश मिळवून देण्यासाठीची आमची अकॅडमी आहे। ग्रामीण व वर्किंग स्टुडंटसाठी उपलब्ध बॅचेस, त्यांना त्यांच्या वेळेमध्ये तुम्ही काय करू शकताय तर हे व्हिडिओ पाहू शकताय। डिजिटल बोर्डवरती सोप्या पद्धतीने काय असणार आहे, लाईव्ह लेक्चर्स असणार आहे। बृहद मोठा असा काय असणार, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी भेटतोय। शिवाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपण विश्लेषणात्मक पद्धतीने काय करतोय तर तांत्रिक सब्जेक्ट वरती क्वेश्चन पेपर सोडून घेतोय, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात काय असणार तर इसेन्शियल असणार आहे। ई बुक्स द्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केले जातात। तर लवकरात लवकर काय करायचे, ही ऑफर तुम्ही जॉईनिंग करून घेऊ शकताय, ज्याच्यामध्ये संपूर्ण वर्षभरासाठी तुम्हाला काय असणार आहे तर ही ICDS ची बॅच भेटून जाणार आहे। बघा, वयोमर्यादा नवीन याच्यानुसार अंगणवाडी पर्यवेक्षक मुख्य सेविका भरतीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असणार आहे। ओके, तर त्याचबरोबर 38 ते 40 वर्ष सुद्धा असू शकते। यामध्ये भरती 2 प्रकारे केली जाणार आहे, एक थेट स्पर्धा परीक्षेद्वारे आणि दुसरं अंगणवाडी सेविकेतून पदोन्नती, म्हणजेच खालच्या पदावरून वरच्या पदावरती पदोन्नती होऊन अशा दोन्ही मार्गाने जागा भरल्या जाणार आहेत। त्यामुळे वयोमर्यादेनुसार सविस्तर वर्गीकरण खालीलप्रमाणे, थेट भरतीनुसार म्हणजे डायरेक्ट MPSC ची परीक्षा द्यायची असणार आहे। थेट खुल्या प्रवर्गातून स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे 18 वर्षे आणि खुला प्रवर्ग कमाल वर्ष किती असणार, जास्तीत जास्त 38 वर्ष। मागासवर्गीय प्रवर्ग SC ST NT OBC EWS यांच्यासाठी 43 वर्षांची काय असणार सूट असणार आहे। दिव्यांग उमेदवार ज्याच्यामध्ये कमाल वयोमर्यादा 45 वर्ष असणार आहे। ओके, पुढे बघा, अंगणवाडी सेविकेतून पदोन्नती याच्यासाठी उमेदवार आधीपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असली पाहिजे। म्हणजे जे काय असणार, अंगणवाडी सेविका पदावरून कुठे जाणार आहे तर सुपरवायझर किंवा जी काही पर्यवेक्षिका पद आहे, या पर्यवेक्षिका पदापर्यंत जाण्यासाठी पूर्वी त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे। ओके, ज्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून मिनिमम किती असणार आहे, 10 वर्षाचा कामकाज पाहिलेला आहे। ज्यांना पदोन्नतीद्वारे मुख्य सेविका व्हायचे आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादेमध्ये मोठी सूट असणार आणि हीच महत्वाची आनंदाची गोष्ट आहे। नवीन निर्णयानुसार अंगणवाडी का सेविकांसाठी पूर्वी असलेली वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे। यामध्ये कोर्टाच्या आणि शासनाच्या नवीन अपडेटनुसार कार्यरत सेविका यांना वयाच्या 50 ते 55 वर्षापर्यंत या पदाच्या निवडीसाठी पात्र राहू शकतात। कारण अंगणवाडी सेविका वयाच्या 65व्या वर्षी काय होतात तर सेवानिवृत्त होतात, म्हणजेच ते वयाच्या 50व्या किंवा 55व्या वर्षी काय होऊ शकतात तर अंगणवाडी पर्यवेक्षिका पदापर्यंत आरामात पोहोचू शकतात। कोरोना काळ आणि प्रदीर्घ खंड यामुळे थेट भरतीमधील खुल्या व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेमध्ये 2 वर्षांची अतिरिक्त सूट मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्याचा अंतिम निर्णय अधिकृत जाहिरातींद्वारे स्पष्ट होईल। त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्ध बघा तर अंगणवाडी पर्यवेक्षिका 2026 ची अधिकृत जाहिरात पुढील 1 ते 2 महिन्यात, म्हणजेच सर्वसाधारणतः जून किंवा जुलै महिन्यामध्ये घेण्याची प्रसिद्ध आहे। आता ही परीक्षा का लेट झालेली आहे तर लक्षात ठेवायची जी काही बिंदू नामावली पद्धत आहे,
ही बिंदू नामावली, कोविड आणि त्याचबरोबर जागांची आरक्षण आणि वयोमर्यादेची काय असणार आहे तर कोर्टामध्ये चालू असलेली केस, यामुळे ही ऍड लवकर पडत नाहीये. सध्या कोर्टाने निकाल दिलेला असणार आहे आणि जागा पण प्रसिद्ध केलेल्या असणार आहेत, त्यामुळे जून किंवा जुलै महिन्यात 100% शुअर काय पडणार आहे तर जागा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होऊ शकते. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागात तब्बल 23 वर्षानंतर 8669 नियमित पदे भरली जाणार आहेत. या भरतीची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जाहिरात लवकर प्रसिद्ध होईल. संभाव्य वेळापत्रक जाहिरात प्रसिद्ध कधी होणार आहे बघा, जून जुलै 2026 मध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आल्यापासून 30 दिवसात परीक्षा होऊ शकते. परीक्षा दिनांक अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर 2026 मध्ये याची परीक्षा होईल. महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर किंवा मुख्य सेविका या स्वतंत्र पदाच्या जागांबाबत महत्वाचा आकृतीबंध वाटप खालीलप्रमाणे. महिला व बाल विकास अधिविभाग यांनी जाहीर केलेल्या 8669 नियमित जागांपैकी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यासाठी स्वतंत्र पदासाठी 500 ते 800 जागा रिक्त असण्याची शक्यता आहे. पर्यवेक्षिका जागांचे वर्गीकरण बघा, एकूण जागांपैकी जवळपास 50% कोटा हा पर्यवेक्षिका जागांच्यासाठी देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार पर्यवेक्षिका पदाच्या एकूण रिक्त जागांचे वाटप 2 समान भागांनी केले जाईल. थेट भरतीमध्ये 50% जागा सर्वसामान्य महिलांसाठी असणार आहेत आणि खात्यांतर्गत पदोन्नतीमध्ये 50% जागा असणार आहेत. म्हणजे आधीपासून कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या अंतर्गत बढतीसाठी 50% जागा राखीव असतील. महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2026 साठी मान्यता प्राप्त बघा, पात्रता बघतोय, मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण असणे गरजेचे आहे. पदासाठी शैक्षणिक पात्रता थेट स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार खात्यांतर्गत पदोन्नतीसाठी घेणाऱ्या सेविका यांच्यासाठी वेगवेगळे असणार आहे. थेट भरतीद्वारे अर्ज करणाऱ्या MPC द्वारे भाग घेतल्या जाणाऱ्या किमान मुलींच्यासाठी उमेदवार कोणत्याही शासन मान्यता विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा काय असावा, पदवीधर असावा. पसंती प्राधान्य जर उमेदवाराने समाजशास्त्र, गृहविज्ञान म्हणजे होम सायन्स आणि बाल विकास किंवा पोषणशास्त्र या विषयांमध्ये पदवी केली असेल तर त्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य आणि अतिरिक्त गुण दिले जातील. अंगणवाडी सेविकेतून पदोन्नती केलेल्यांमध्ये मदतनीस म्हणून आधीपासून कार्यरत असलेल्या महिलांसाठी खात्यांतर्गत पदोन्नती पर्यवेक्षक होण्यासाठी पात्रता शिक्षण किमान 10वी किंवा 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. अनुभव अंगणवाडी सेविका म्हणून किमान 10 वर्षांचा सलग अनुभव असणं गरजेचं आहे. किती? 10 वर्षांचा सलग अनुभवच महत्वाचा असणार आहे. इतर आवश्यक कागदपत्र संगणक ज्ञान माहिती असणारं MACIT किंवा तत्सम त्याच्या समान असणारं दुसरं एखादं प्रमाणपत्र, भाषा ज्ञान मराठी भाषेचं सखोल ज्ञान असलं पाहिजे. शिक्षण ग्रॅज्युएशन वगैरे हे तुमच्याकडे कागदपत्रे असणं गरजेचे आहेत. अभ्यासक्रम महाराष्ट्र अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक पदासाठी परीक्षेचा पॅटर्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. प्रश्नांवर MCQ आधारित परीक्षा 200 गुणांची असून त्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत, जे की प्रत्येक प्रश्न 2 गुणासाठी असणार आहे. मुख्य घटक आणि अभ्यासक्रम लक्षात ठेवायचा आहे. मराठी व्याकरण असेल, इंग्रजीमध्ये संपूर्ण व्याकरण, सामान्य ज्ञान ज्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, चालू घडामोडी. महत्वाचे म्हणजेच ICDS चा अभ्यासक्रम गरजेचा आहे, ज्याच्यामध्ये ICDS च्या योजना, महिला व बाल विकास विभाग याचे कामकाज, कायदे आणि योजना, बौद्धिक चाचणी आणि गणित यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. याचबरोबर ICDS आणि जी काय अंगणवाडी पदभरती असणार याच्यामध्ये आणखीन काही अपडेट्स मिळाले तर असेच अपडेट घेऊन मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन. तोपर्यंत धन्यवाद.